आपण जाऊया, कारण धारजर संघ आणि त्याच्यासमोर संघ सज्ज झाला आहे तो म्हणजेच चिकनगर. नाणेफेक जिल्ह्यानंतर चिकनगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे ते धानसन संघाला, जे मात्र गतवर्षीचे चॅम्पियन आहेत. आणि जेव्हा सामना सुरू होईल या आपण जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्यांदाच आणि ऐकूया पुणे शिरूरचा आवाज नरेश ढोमे यांना. धन्यवाद. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू. शब्दचे अमुजा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 सातत्यानं सुरू असलेला हा सोहळा आज पुन्हा एकदा एका नव्या उंचीवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवी झळाळी असलेला हा सामना मैदानामध्ये अक्रॉस द बॅट खेळलेला. खरं तर हा स्वीपर शॉट होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी फलंदाजांना. मॅच आहे तो चिकनघर विरुद्ध धानसर. धानसर संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मैदानामध्ये बघायला मिळतोय गोलंदाज विक्रमचा हा चेंडू यावेळेस आकाशामध्ये पाहायचं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा गोंधळ इथं क्षेत्ररक्षकांमध्ये दिसतोय आपल्याला, कारण चेंडू व्यवस्थित पकडता आला नसल्यानंतर चुकीची फेक झाली आणि तिथे अजून एक धाव खरं तर पथ्यावरती पडलेली आहे. क्षेत्ररक्षण करत असताना एक एक धाव वाचवणं जिथं महत्त्वाचं असतं तिथं जर अशा धावा सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघ जर घ्यायला लागला तर पुढे अडचण होऊ शकते, कारण त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतात पाठलाग करत असताना. यावेळेस पाहायचंय शफल झाला होता फलंदाज, खेळला चेंडू स्क्वेअर लेगला, सरळ सीमारेषा पार, 4 रन. बघा पहिल्याच षटकामध्ये धावांची सरबत्ती सुरू आहे. यावेळेस स्लोअर वन, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी. एकदा विचार करायला लागतो हा चेंडू. तुम्ही पहा, वेगवान चेंडू टाकल्यानंतर आपण सहजपणे म्हणतो की गोलंदाजाने डिलिव्हर केल्यानंतर फलंदाजापर्यंत येईपर्यंत जो वेळ असतो त्याच्यामध्ये फलंदाजाला बराचसा विचार करावा लागतो. परंतु स्लोअर वन चेंडू तुमच्यापर्यंत येईपर्यंत विचार करण्यासाठी वेळ जास्त मिळतो, परंतु खरं तर तिथेच घात होतो आणि फलंदाज तो फटका व्यवस्थित कनेक्ट करू शकत नाही. पॉईंट आणि गलीच्या मध्ये चेंडू यावेळेस बाहेरची कट घेतली. 1 धाव इथे अपेक्षित आहे. पहिल्या षटकामध्ये काही चांगले फटके आणि एक आश्वासक सुरुवात आपण म्हणू शकतो इथे चिकनघर संघाची, धानसर संघाची, माफ करा, धानसर संघ यावेळेस धावफलकावरती आहे. 10 धावा पहिलं षटक सुरू असताना सुरुवात चांगली आहे. फलंदाज किशोर आणि राकेश ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. पुन्हा एकदा हा फुल लेन चेंडू होता, थोडीशी हलकी फ्लाईट होती चेंडूला आणि राईज करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं, तो फसला तिथे आणि निर्धाव चेंडू. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर मॅन इन येलो पिवळ्या जर्सीमध्ये तुम्ही पाहू शकता चिकनघर संघाला, तर निळ्या जर्सीमध्ये तुम्ही पाहू शकता धानसर संघाला. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट, प्रत्येक गोष्ट एक नाविन्यपूर्ण पद्धतीने हाताळलेली असते आणि तुम्ही पाहताय मग खेळाडूंचे ड्रेसेस असतील त्यांचं, त्यासाठी खास ज्या दिवशी विनोददादांचा वाढदिवस होता, या स्पर्धेचा एक मजबूत खांब आहे, एक स्तंभ आहे. एक विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि ह्या असोसिएशनची निर्मिती केल्यामुळं एक प्रकारची क्रिकेटला एक शिस्त लागलेली आहे आणि त्यामध्ये विनोददादांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ड्रॉ केले होते, त्या दिवशीच जर्सीचं अनावरण केलं होतं. मग ते 40+ जर्सीज असतील किंवा कल्याण रायगडच्या जर्सीज असतील किंवा प्रत्येक ग्रामीण खेळाडूंच्या जर्सीज असतील, ओपन क्रिकेटच्या जर्सीज असतील, तर यामध्ये एक वेगळं नाविन्यपूर्ण कलर कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतांश खूप कमी स्पर्धांमध्ये अशा प्रकारचं चित्र दिसतं. पूर्वी आपण पाहायचो की पांढऱ्या वेशामध्येच खेळाडू खेळताना दिसायचे, परंतु हा बदल झाला 87च्या वर्ल्ड कपमध्ये. त्यानंतर 92च्या वर्ल्ड कपमध्ये खरं तर पहिल्यांदाच कलरचे ड्रेस आले आणि क्रिकेट देखील बदलून गेलं. पांढरा चेंडू, लाल चेंडूचा कलर पांढरा झाला. अलीकडे कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू रंगाचा चेंडू देखील वापरला जातोय.
परंतु टेनिस बॉल, पूर्वी पांढऱ्या रंगाचे टेनिस बॉल यायचे, अलीकडे पिवळ्या रंगाचे टेनिस बॉल आपण वापरतो आहोत. 2 कलरचे सुद्धा टेनिस बॉल असतात. यावेळेस हा चेंडू खूप उंच आकाशामध्ये खेळलेला, क्षेत्ररक्षक पाहिजे, लॉंग ऑफचा चेंडू खाली येईल, येऊ शकत नाही. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, मेजवानी आहे. तर बघा डाव्याष्टच्या बाहेर चेंडू असेल, यावेळेस वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलक 15 धावा. तर एक पर्वणी ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो तो म्हणजे ठाणे रायगड. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातलं क्रिकेट किती स्ट्रॉंग आहे, किती मोठं क्रिकेट आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि त्यामुळेच खेळाडूंना देखील एक चांगले दिवस, सोन्याचे दिवस बघायला मिळत आहेत. खेळाडूंचा देखील चांगला सन्मान होतो. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ठाणे रायगड एक्झिबिशन मॅच ही ठरलेली असते. खेळाडू देखील अशा मॅचसाठी सातत्यानं तयार असतात. आणि नेहमीच कधी ठाणे संघ जिंकतो, कधी रायगड संघ जिंकतो. आणि ठाणे रायगडच्या मॅचेस असल्यामुळे हे परंपरागत प्रतिस्पर्धी तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे या मॅचेससाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. आज देखील असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दुपारनंतर ही लढत होणार आहे, ठाणे विरुद्ध रायगड. आणि त्या सामन्याची देखील आपण वाट बघत आहोत. उजव्या हाताने ओरडू विकेट, बाहेरची कट चेंडून तिथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. बाद होणारा फलंदाज किशोर, त्याने एक चौकार खेळला होता. 2 वेळा त्याने डबल्स धावा देखील घेतल्या. 9 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत आणि तो बाद झाला. धावफलक 16 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. धानसर, कल्याण, रायगड या परिसरामध्ये मधील संघांसाठी देखील वेगळा हाफ, वेगळं नियोजन, वेगळी बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. धानसर संघ यावेळेस मिडविकेटला खेळलेला चेंडू, गॅप तिथं दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अडवला. तिथे छोटा क्षेत्ररक्षक असला तरी सुरेख क्षेत्ररक्षण. फेक थोडीशी वाईड असेल, परंतु धावेत रूपांतर होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण बॅकअप खूप चांगला मिळतोय. अलीकडं क्षेत्ररक्षणामध्ये हे बदल देखील आपल्याला दिसत आहेत. कालपासून मी या मैदानामध्ये आहे आणि विशेष म्हणजे आपल्या क्षेत्ररक्षकांमध्ये सीमारेषेवरती काही अतिशय अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. काही झेल सुद्धा, सूर मारलेले सुद्धा बघितले. आणि विशेषतः थ्रो केल्यानंतर त्याला बॅकअप होणं हे देखील महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये खूप कमालीची सुधारणा खेळाडूंमध्ये झालेली आहे. विशेषतः ग्रामीण क्रिकेटमध्ये ही सुधारणा प्रकर्षाने जाणवते. याला कारण आहे की मोठमोठ्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेटसाठी सातत्यानं आयोजित होत आहेत आणि त्यासाठी गरज होती एका ऑर्गनायझेशनची. माननीय विनोददादा पाटील हे पुढे आले. त्यांनी एक ऑर्गनायझेशन तयार केलं, एक संस्था उभी केली आणि क्रिकेटला नियंत्रित करण्याचं काम तिथे केलं. आपण पाहतो BCCI, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपण म्हणतो, भारतातलं क्रिकेट कंट्रोल करणारं ते बोर्ड आहे. जेणेकरून एक शिस्त त्या खेळाला लाभते आणि शिस्त चांगली असेल तर प्रेक्षक त्या खेळाकडे येतात. प्रेक्षक चांगले आले तर त्याला ग्लॅमर मिळतं आणि ग्लॅमर मिळालं तर जाहिरातदार येतात, जाहिरातदार आले तर पैसा येतो. आणि म्हणून पहिली सुरुवात करणं गरजेचं होतं. आणि आपण विनोददादांना धन्यवाद देऊ की त्यांनी सुरुवात केलेली एक ऑर्गनायझेशन क्रिकेटसाठी तयार केलेलं आहे. आणि पहा, टेनिस क्रिकेटला जर ऑर्गनायझेशनमध्ये बांधलं तर तुम्हाला वाटेल की नरेश ढोमे काहीतरी मोठी गोष्ट करतोय, परंतु आपला हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, हा असाच्या असा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाईल. देश या खेळाला रिप्रेझेंट करतील आणि तो दिवस फार लांब नाहीये. जसा टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेट आपण पाहतो जागतिक स्तरावरती आहेत. जवळपास 105 देश ICCचे सदस्य आहेत. त्यापैकी जरी काही 10-11 संघांना कसोटी दर्जा असेल, परंतु
क्रिकेट मात्र संपूर्ण जगभर खेळवलं जातंय, याला सर्वजण मान्यता देतील. आणि त्यामुळं टेनिस बॉल क्रिकेटला जर असं पुढे न्यायचं असेल तर संस्था असणं गरजेचं आहे, ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे. आज जरी ऑर्गनायझेशन कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरामध्ये तयार झालेलं असलं तरी सुद्धा भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्यायानं देशामध्ये सुद्धा अशा ऑर्गनायझेशन तयार होतील आणि टेनिस क्रिकेटला सुद्धा एक मोठे चांगले दिवस येतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज आपले खेळाडू खेळतायत, परंतु त्याला संस्थात्मक दर्जा मिळाला तर काही राज्य काही देश त्याला रिप्रेझेंट करतील आणि जरूर या खेळाला देखील भविष्यामध्ये एक चांगली झळाळी बघायला मिळेल. तो दिवस दूर नाही, परंतु मैदानामध्ये जाऊया. हा चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे आणि खूप बाउन्स मिळेल चेंडूला. डिफाईन लेग सीमारेषेबाहेर 4 धावा. प्रसाद परब सर, आपल्याला विनंती आहे आपण संपर्क करा. तर बघा धावफलकावरती देखील थोडंसं लक्ष टाकू आपण. तिथे 23 धावा आहेत आणि षटक क्रमांक 3 एव्हाना सुरू झालेला आहे. फलंदाज किशोर बाद झाल्यानंतर राकेश मैदानामध्ये आहे. राकेशने एक चौकार खेळला तर नंतर आलेला डोनाल्ड यानं देखील एक चौकार खेळलेला आहे. षटकारापासून सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूंना दूर ठेवलेलं असलं तरी देखील यावेळेस पाहायचंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे जातोय घेऊन 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धानसर. अनेक गावांमध्ये खेळाडू तयार होत आहेत, खेळाडू पुढे येत आहेत. यावेळेस आकाशामध्ये चेंडू, तिथे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. अप्रतिम टिपलेला झेल. फलंदाज क्रमांक 2 बाद. गोलंदाजांचं कौतुक इथं आपण करू, कारण 3 षटकामध्ये प्रतिस्पर्धेला तिसरं षटक सुरू असताना 24 धावा संख्येवरती अडवलेला आहे. विकेट जरी मिळाल्या नसल्या तरी मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलेला आहे. त्यामुळं दिशा आणि टप्पा किती अचूक आहे. एक शिस्तबद्ध अटॅक, अनुशासन गोलंदाजीमध्ये आहे हे आपल्याला जाणवत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज डाव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस फुल लेनचा चेंडू थेट एस्टनवरती आदळला. फलंदाज क्रमांक 3 बाद. मांडव लग्नाचा घातीला मूर्छेदारण गो चंदनी पाटावरी बसली. स्नेहल नवरी गो चंदनी पाटावरी बसली. स्नेहल नवरी गो हळद रंगाला लावते. जय श्री आई गो चंदनी पाटावरी बसली. स्नेहल नवरी गो मांडवण जमल्या जमल्या माया बहिणीशी न मांडव भरला भरला. अतिशय दर्जेदार संगीत आपल्या कानावरती येते. खरं तर आगरी कोळी समाज आहे हा मुळात संगीत प्रेमी समाज आहे आणि आपल्या विविध जीवनातील एक विविध क्षण असतात ते अशा प्रकारे साजरे करत असताना त्याचं गाण्यात रूपांतर करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठा सांस्कृतिक ठेवा निर्माण करणारा हा समाज आहे. एक सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारा हा समाज आहे आणि त्यामुळंच असे दर्जेदार कलाकृती आपल्याला येथून येताना बाहेर बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे हे जे म्युझिक आहे, हे संगीत आहे, हे केवळ आपल्या आगरी कोळी समाजापुरतंच मर्यादित राहिलं नाही आता, तर सर्वदूर महाराष्ट्रभर या संगीताची जादू पसरलेली आहे. आणि आम्हाला जाणवतेच वेगवेगळ्या कार्यक्रमामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संगीत वाजताना आणि या संगीताच्या तालावरती लोकांना ठेका धरताना. पहा, हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचला. 1 धाव इथे मिळेल आणि धाव फलकावरती 25 धावा षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना. 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, एका पाठोपाठ 1 विकेट. खरं तर ऑन हॅट्रिक होता गोलंदाज द्वारकानाथ, परंतु हॅट्रिकची संधी त्याची गमावलेली आहे.
हॅट्रिक ही काय अशी संधी असते, दुर्मिळ असते ती. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 43 हॅट्रिक्स आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये 46 हॅट्रिक्स नोंदवलेले आहेत. यावेळेस परत एकदा फलंदाज बाद, तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद झाला. थँक्यू. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आहे. द्वारकानाचं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर द्वारकानाथनं तिथून पुढे 3 विकेट घेतल्या. आणि आपण पाहतो एकदा का असे खेळाडू असतात, तुम्ही अनिल कुंबळेला बघितलं असेल की एकदा विकेट मिळाल्यानंतर त्याची विकेटची भूक वाढत जाते आणि तो सलग विकेट घेत जातो. आणि तसंच आहे द्वारकानाथच्या बाबतीमध्ये. त्याला 1 विकेट मिळाली तिसऱ्या चेंडूवरती, परत चौथ्या चेंडूवरती विकेट मिळवली, 5वा चेंडू जाऊ दिला, 6व्या चेंडूवरती पुन्हा त्यानं त्रिफळा उद्ध्वस्त केला. वन डे क्रिकेटमध्ये शेवटची हॅट्रिक तुम्ही बघितली असेल, ट्रेंट बोल्ट या न्यूझीलंडच्या गोलंदाजानं घेतलेली आहे. अर्थात भारतीय संघ या बाबतीत थोडासा आपण मागे म्हणू शकतो, कारण पाठीमागून आलेले बांगलादेश यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजांपेक्षा जास्त हॅट्रिक्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक्स बांगलादेशच्या गोलंदाजांच्या आहेत, तिथं भारताच्या गोलंदाजांच्या 2 हॅट्रिक्स आहेत. आणि वन डे क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांच्या 5 हॅट्रिक आहेत, तिथे भारतीय गोलंदाजांच्या 3 हॅट्रिक आहेत. टेंटी क्रिकेटमध्ये मात्र भारतीय कुठलाही गोलंदाज अजून हॅट्रिक मिळवू शकलेला नाही. इरफान पठाणनं मात्र सामन्यातल्या पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक नोंदवलेले आहे. लसित मलिंगानं 3 हॅट्रिक्स घेतलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला वसीम अक्रमनं कसोटी क्रिकेटमध्ये 2, वन डे क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक घेतलेल्या आहेत. जिमी मॅथ्यूज हा खेळाडू आहे, त्यानं एकाच कसोटीमध्ये 2 हॅट्रिक घेतलेल्या आहेत, दोन्ही डावामध्ये. असे अनेक गोलंदाज आहेत की प्रत्येक हॅट्रिकच्या पाठीमागे एक वेगळी कहाणी आहे. चेतन शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध नागपूरच्या मैदानावरती हॅट्रिक घेतली होती. 3 गोल चेंडूवरती फक्त एक स्टंप उडवला होता त्याने, 3ही क्लीन बोल्ड केले. आता अशा हॅट्रिक खूप आहेत, परंतु ऑफ स्टंप, लेग स्टंप आणि मिडल स्टंप उखडणं एका ओळीनं हे फक्त चेतन शर्माला जमलेलं आहे. इवान स्मिथ, इयान चॅटफिल्ड, केन रुदरफोर्ड या तिघांना त्याने बाद केलं होतं. अशा अनेक किस्से आहेत ह्या हॅट्रिकच्या बाबतीत. इथं मैदानामध्ये मात्र ही संधी गमावली गोलंदाजाने. अखूट टप्प्याचा हा चेंडू होता आणि खरं तर बाउन्स अतिरिक्त मिळाला ह्या चेंडूला. खालून लिफ्ट करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तो मात्र फसला. निर्धाव चेंडू. धावफलकावरती दिसत आहेत फक्त 27 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते बघायचंय आणि या 2 धावा सहजपणे पूर्ण. थोडा संत खेळ सुद्धा किती अडचणीत आणू शकतो. इथं विलक्षण चपळाईनं खेळ, विद्युल्लतेच्या वेगानं फलंदाजांना क्षेत्ररक्षण करावं लागतं, फेक तशीच करावी लागते. थोडा उशीर जरी झाला तरी फलंदाज त्याचा फायदा उठवतात. यावेळेस पायचा चेंडू राईज केला जातोय. वा, अफलातून शॉट. असं वाटलं नव्हतं की एवढी ताकद आहे शॉटमध्ये, परंतु टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. नक्कीच नरेशजी मला आठवण करून देत आहेत महेंद्रसिंह धोनीची. जुना धोनी आज पुन्हा एकदा बघायला मिळाला. ऑस्ट्रेलियामध्ये दिसला, न्यूझीलंडमध्ये दिसतोय आणि धोनी लाइटनिंग आपल्याला बघायला मिळतं. इथे सुद्धा मला वाटतं त्या स्मृती जागवण्याचं काम फलंदाजाने केलेलं आहे. एकदम असा टच होता, मिडास टच होता. चेंडू बॅटला स्पर्श लागल्यानंतर चेंडूचं सोनं झालं, चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला. धावफलकावरती पहा 35 धावा. अशा फटक्यांची गरज आहे इथे. पुन्हा एकदा वन्स अगेन ग्रेट शॉट. आकाश मार्गाने चेंडू अजित आगरकर स्टँड मध्ये. खनखनीत, सनसनीत, दणदणीत षटकार.
सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू होत होता आणि अखेर आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, धबधबा सुरू झालेला आहे. चला जाऊ चिंब भिजायला आपण. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस यस वाईड, खराब चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. या षटकामध्ये काही चांगले फटके. यावेळेस पाहायचंय थोडासा मिस टाइम फटका आहे, टायमिंग चुकलेला आहे आणि तिथे मिड विकेटच्या हातामध्ये झेल टिपला. फलंदाज क्रमांक 5 बाद. षटक संपलं. चौथं. थँक्यू डीजे. यानंतरच्या सामन्याची घोषणा इथे होते. आम्ही विनंती करतो सावळे विरुद्ध जोवेली या दोन्ही संघनायकांना आपण या मंचावरती टीम लिस्ट घेऊन या. नाणेफेकीचा कौल होईल ही इनिंग संपल्याबरोबर. एक षटक शिल्लक आहे. सावळे विरुद्ध जोवेली दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो मंचावरती या. नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. चला मैदानामध्ये जिथे रंगलेला हा सामना, 4 षटकं संपली. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर 42 धावा. 5वं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू, जिथं मारझोड असते, तोडफोड असते. या षटकामध्ये पाहायचे फलंदाज अशी तोडफोड करतायत की गोलंदाज त्यांना बांधून टाकतायत. शेवटचं षटक राहुल. स्ट्राईक एंडला संयोग. खरं तर आखूड टप्प्याचा हा उजव्याच्या बाहेर टाकलेला आपट बार होता. बाउन्स चांगला मिळतोय आणि बाउन्स चांगला मिळतोय याचा अर्थ नरेश म्हात्रेच्या खेळपट्टीमध्ये जान आहे, जिवंत आहे खेळपट्टी. आणि टेनिस क्रिकेटचं एक असं, जितका बाउन्स जास्त चांगला तितकं फलंदाजांना पोषक आहे. कारण या खेळाचं तंत्रच वेगळं आहे. इथं राईज केला जातो चेंडू, ऑन दी राईज खेळला जातो. यावेळेस पाहायचंय बाउन्सचा उपयोग केला असेल, शॉर्ट आर्म पुल, मात्र लॉंग ऑनच्या हातामध्ये चेंडू आणि तिथे फलंदाज परतला. 6वा धक्का. सहा फलंदाज बाद होत असताना धावफलकावरती पहा 42 धावा. अप्रतिम गोलंदाजी राहुलची, कारण या षटकामध्ये त्याने धाव तर दिली नाही, एक गडी बाद केलेला आहे. धानसर संघाला बसलेला धक्का. काही चांगले फटके आपण पाहिलेले आहेत, विशेष म्हणजे फलंदाज तुषारनं तुषार उडवले, परंतु तो देखील 17 धावांवरती बाद झाला. आणि त्यानंतर आलेला संयोग हा देखील बाद झाला. आता राहुल आणि गणेश या दोन फलंदाजांना शेवटच्या 4 चेंडूमध्ये संघाला अजून बळकटी द्यावी लागेल, अजून मजबूती द्यावी लागेल. उजव्या हाताने पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरतो. इथे गोलंदाजाचा निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये धावा मिळत नाहीत. पूर्णपणे कोंडी केलेली आहे. राहुलनं कात्रीत पकडलेला आहे, खिंडीत गाठले असं आपण म्हणू शकतो धानसर संघाला. एखाद्याला खिंडीत गाठल्यानंतर त्याची त्रेधा तिरपीट कशी उडवली जाते हे आपण बघितलेलं आहे. ज्यावेळेस कार्तलब खानावरती छत्रपती शिवरायांनी हल्ला केला होता उंबरखिंडीमध्ये, मोठं सैन्य घेऊन तो कोकणावरती चालून आला होता आणि छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीतच त्याला गाठला. शेवटी तो शरण आला, अंगावरच्या कपड्यानिशी त्याला जाऊ दिला. खिंडीत गाठणं एवढं सोपं नसतं. आणि ती जर सह्याद्रीची खिंड असेल तर इथे काटक मावळे आहेत.
पाहायचे धावफलकावरती या 2 धावांबरोबर 44 धावा. यावेळेस ओहो अक्रॉस द बॅट उंच उंच मारलेला हा फटका आणि सीमारेषा पार षटकार. पन्नास धावा अर्धशतक धानसर संघाचं धावफलकावरती लागलं जातंय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा मिळाल्या नव्हत्या. दुसऱ्या 2 चेंडूमध्ये त्या पुढच्या 2 चेंडूमध्ये मात्र 8 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या इनिंगचा अर्धशतक 50 धावा धावफलकावर. यावेळेस परत एकदा थोडासा आखूड चेंडू यावेळेस टाकला होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न तिथं फसतो. 1 धाव एव्हाना पूर्ण होते. दुसरी धाव घ्यायची आहे मात्र दिलेला नकार. 51 धावा धावफलकावरती विजयासाठी समीकरण असणार आहे 52 धावांचं चिकनघर संघाला. चिकनघर विरुद्ध धानसर असा सामना इथे मैदानामध्ये रंगतो आहे. 5 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना धानसर संघाने धावा बनवलेल्या आहेत 51. विजयासाठी 52 धावांची गरज आहे. आपण पाहिलं किशोरनं सुरुवातीला चांगली साथ दिली. खरं तर चांगली सुरुवात केली आपण म्हणू शकतो. तो 6 चेंडू खेळला आणि 5 चेंडू खेळला 9 धावा त्याने आपल्या संघासाठी काढल्या. राकेशनं त्याला साथ देत असताना 6 धावांचं योगदान देऊ शकला. डोनाल्ड त्यानंतर 1 चौकार खेळत 7 धावा काढल्या. परंतु कैलाश मात्र शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आला तुषार यानं चांगले तुषार सिंचन इथं दाखवलं आणि काही प्रमाणात त्यानं पीक जोमात काढलं. 17 धावा त्यानं बनवल्या तर संयोग मात्र शून्यावरती बाद झाला. राहुलला खातं खोलता आलं नसलं तरी गणेशनं शेवटच्या 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. अखेर 51 धावा 5 षटकामध्ये धावफलकावरती दिसत आहेत. विजयासाठी 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ बघायला मिळेल आपल्याला चिकनघर. तर गोलंदाजीमध्ये चिकनघरच्या गोलंदाजांनी काय कमाल केली. द्वारकानाथनं 1 षटक अप्रतिम टाकलं. 6 धावा खर्च करताना 3 फलंदाजांना बाद केलं आणि तो मात्र यशस्वी गोलंदाज ठरलेला आहे. तर हरेशने देखील 2 षटकं टाकलेले आहेत. त्यामध्ये त्याचं दुसरं षटक हे प्रचंड महागडं ठरलं. 17 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. 2 षटकं टाकताना त्यानं धावा खर्च केलेल्या आहेत त्या 26 आणि 2 गडी बाद केलेले आहेत. विक्रम भोईरने 1 षटक टाकलं. 10 धावा देताना गडी बाद करण्यात यश आलं नाही. तर राहुलनं शेवटच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 1 गडी त्यानं देखील बाद केलेला आहे. पाहायचंय या 52 धावांचं लक्ष कसं असणार आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये आपलं सर्वांचं आज पुन्हा एकदा 9व्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे. उद्या या स्पर्धेची फायनल आपल्याला बघायची आहे आणि उद्या रेल फायनल सगळ्या फायनल्स आहेत. उद्या ग्रामीणची फायनल बघायला मिळेल, ओपनची फायनल बघायला मिळेल, 40+ फायनल बघायला मिळेल आणि कल्याण रायगडची देखील फायनल बघायला मिळेल. पहा किती मजा येणार आहे. उद्या पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर असणार आहे आणि आपल्याला फक्त काय करायचंय मैदानावरती यायचं आहे आणि आडवा हात मारायचा आहे. संघनायक आम्ही जोवेली संघाचा संघनायक आणि सावळे संघाचा संघनायक या दोघांना विनंती करतो आपण मंचावरती या. टॉस होणार आहे इथे. गेली 18 वर्ष सातत्यानं अविरतपणे सुरू असलेला हा सोहळा क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ उभं करण्याचा प्रयत्न सातत्यानं पाटील परिवाराने केलेला आहे. त्यामध्ये माजी आमदार कार्यधुरंदर नेते माननीय रमेश दादा रतन पाटील यांचं योगदान खूप मोठं आहे. कारण एखादी स्पर्धा सुरुवात करणं हे खूप अवघड असतं. 18 वर्षांपूर्वी लावलेलं हे रोपटं आज जरी विशाल वटवृक्ष झालेलं असेल तरी गेल्या 18 वर्षामध्ये त्याने त्या रोपट्याला जे खतपाणी दिलेलं आहे, सातत्यानं अविरत पाणी दिलेलं आहे, अविरत प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं आज आपल्याला हा भव्य दिव्य सोहळा दिसतो आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांचे बंधू त्यांना जी साथ देत आहेत, बंधुप्रेम, एक बंधुप्रेमाचं सुंदर उदाहरण समोर आदर्श निर्माण करतायत त्यांचे बंधू अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नेते माननीय प्रमोद तथा राजू दादा रतन पाटील, विजय दादा रतन पाटील आणि विशेष म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचा श्वास माननीय विनोद दादा रतन पाटील यांचं योगदान खूप मोठं आहे. समर्पण काय असतं, निष्ठा काय असते एखाद्या कार्यक्रमाप्रती, तर या कार्यक्रमाच्या उभारणीच्या निमित्तानं या चारही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि आज ही स्पर्धा यशस्वी करत असताना या परिवाराचा त्याग, या परिवाराची मेहनत आणि त्यांना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं दिलेली साथ म्हणून हा मेळ जमवलेला आहे. बघा आपण जाऊ मैदानामध्ये
सामना सुरू होणार आहे. 52 धावांचं लक्ष, आव्हान, उद्दिष्ट, ध्येय घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ चिकनघर. धानसर संघ गोलंदाजीमध्ये. खरं तर या खेळपट्टीवरती इतके दिवस, जवळपास आज 9वा दिवस आहे, परंतु खेळपट्टीला तसूभरही जखमा झालेल्या नाहीत. अगदी गुळगुळीत खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टीवरती धावा रोखणं हे मुळात एक आव्हान असतं. तरी देखील बऱ्याच गोलंदाजांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे. खूप काही चांगली षटकं बघायला मिळाली. खेळाडूंनी अभ्यास करणं इथं महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस खेळत नसताना त्यावेळेस यूट्यूबवरती सामने बघा, कोणता गोलंदाजाने चेंडू कसा टाकतो आहे, तो चेंडू कुठून बाउन्स होतोय, किती बाउन्स होतोय, कोणता चेंडू फलंदाजांना खेळताना अडचण येतोय, जड जातोय, हे बघितलं पाहिजे. कोणता फलंदाज कसा खेळतो, त्याचे शॉट कुठे, त्याची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेस काय, याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ज्यावेळेस अलीकडे आपण पाहतो की टीम बरोबर फार तर कोचेस असतात, परंतु एक थिंकिंग स्क्वॉड सुद्धा संघाबरोबर पाहिजे. इतक्या मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळत असता त्यावेळेस उजव्या आयुष्य बाहेर टाकलेला हा पहिला चेंडू मिड विकेटला खेळलेला आहे आणि जमिनीचा समांतर खेळलेला हा फटका 1 धाव तिथे देऊन जाईल आणि धावफलक सुरुवात होईल चिकनघर संघाची. 1 धाव. सुरुवात शांत असते, संत असते. तुम्हाला माहित असते की भरतीनंतर ओहोटी असतेच, ओहोटी नंतर पुन्हा भरती असतेच. झाडावरती फळं येतात, ती येतात आणि जातात. मोसम संपला, सीझन संपला की फळं जातात. आता आंबे तुम्हाला मिळणार नाहीत, परंतु हळूहळू मार्केटमध्ये आंबे यायला लागलेले आहेत. मोसम संपला की आंबे येणार नाहीत, परंतु पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला आंबे खायला मिळतील, बघायला मिळतील, चव चाखायला देखील मिळेल. तसंच असतं की क्रिकेटमध्ये देखील चढ उतार असतात. यावेळेस फोलर लेनचा हा चेंडू खंडून काढावा लागला चेंडूला आणि तिथे चेंडू पकडला. फलंदाज बाद. पहिला धक्का. धन्यवाद डीजे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत आणि आम्ही विनंती करतोय माननीय अशोकराव निघूकर घोट यांना आपण या आपल्या शुभहस्ते टॉस आपण करतोय. संघनायक जोवेली, संघनायक सावळे, आपण या आपल्या शुभहस्ते टॉस इथे होणार आहे. अशोक निघूकर, जोवेली संघाचे संघनायक करण धुळे आणि सावळे संघाचे संघनायक तिथे उपस्थित आहेत. अशोक निघूकर यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होईल. तर चला मैदानामध्ये 1 गडी बाद 1 या स्थितीमधून. ओहो, परत एकदा चेंडू येऊ दिला, सन्मान दिला चेंडूला. आणि आपण पाहतो की फलंदाज शेवटपर्यंत ज्यावेळेस एखादा चेंडू अवघड आहे खेळायला तर त्याला सन्मान देणं सुद्धा महत्वाचं आहे. आक्रस्ताळेपणा करून असा वेडावाकडा खेळ करून आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यापेक्षा 1 धाव काढलेली केव्हाही चांगली असते आणि संयम खूप महत्वाचा असतो. पुन्हा एकदा वाह, लेंथ पिकअप करतो गोलंदाजी. इथं अप्रतिम गोलंदाजी मी तर म्हणेल, कारण सगळेच्या सगळे चेंडू यॉर्क लाईन मध्ये टाकलेले त्याने. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वाही. आणि कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकणं यासाठी खूप मोठी मेहनत, खूप मोठी तपश्चर्या असावी लागते. पुन्हा एकदा हो, इथे अप्रतिम चेंडू, हलकसा अपील आहे. तिथे उत्साह दिसत असला तरी आत्मविश्वासाचा अभाव. पंच काशीनाथ सरांनी ते अपील फेटाळून लावले आणि षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती फक्त 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चिकनघर. अप्रतिम गोलंदाजी. या सर ऐकूया एक सुरेख आणि सुरेल म्युझिक.
गावच्या पोरांनी सुरुवात चांगली आहे धानसर संघाची. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक टाकणारा गोलंदाज कैलाश पोरजी यानं आज मजा आणली. विशेष म्हणजे त्यानं जी लाईन ठेवली होती, लेंथ ठेवली होती, ती अप्रतिम होती. उजव्या यष्टीवरती चेंडू ठेवला, तो फुल लेनचा ठेवला आणि फलंदाजाला जखडून टाकलं होतं पायामध्ये. जणू काही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत अशा पद्धतीनं फलंदाजांना त्यांनी बांधून टाकलं होतं. आणि पाहायचं आता त्याच्याच पावलावरती डोनल्ड पोरजी गोलंदाजीसाठी. यावेळेस वुडलँड स्पॉटवर चेंडू आतमध्ये येणारा, अपील तर केलं जात आहे आणि कदाचित उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असावा. तुम्हाला माहिती आहे की लेग बिफोर विकेट ही विकेट अशी आहे की बऱ्याच वेळा जे DRS घेतला जातो ह्या विकेटवरतीच घेतला जातो. लेदर बॉलमध्ये बाउन्स कमी असतो, टेनिस बॉलला बाउन्स जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये पंचांना मला वाटतं आज इतकं काळजीपूर्वक काम करावं लागतं की चेंडू पडल्यानंतर त्याला बाउन्स किती आहे, तो कुठे जात असेल, कुठे यष्टांवरती जात असेल की नाही, ही अतिशय काळजीपूर्वक बघावं लागतं आणि मग निर्णय द्यावा लागतो. हा चेंडू सीमारेषा बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर, अजिंक्य रहाणे स्टँडमध्ये चौकार. खंडोबा रायाचं वेड मुरळीला लागलं असेल नसेल, परंतु फलंदाजाचं वेड मात्र प्रेक्षकांना लागलेलं असणार आहे. धावफलकावरती जाऊ आपण. स्कोर ऑन बोर्ड 7 धावा. एक खणखणीत चौकार बघायला मिळाला. तिसऱ्या अंपायरचा कॉल येतोय आणि राज पाटील सर आता मैदानामध्ये जातील. थ्रो बॉल हे परंपरा आहे फक्त स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्येच तुम्हाला बघायला मिळेल आणि याचाच यानंतर अनेक स्पर्धा, अनेक आयोजकांनी सुद्धा तिसऱ्या अंपायरचा कॉल अशा प्रकारे ठेवलेला आहे. 3 अंपायर्स ग्राउंडमध्ये काम करतात. विशेषतः फेकी गोलंदाजांवरती जर आक्षेप असेल कोणत्या फलंदाजांचा, अशा वेळेस तिसरा पंच आपण कॉल करतो. राज पाटील सर मैदानामध्ये आहेत. गोलंदाज डोनल्ड पोर्जीवरती अशा प्रकारचं अपील झालेलं आहे. पुढे बघूया. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला चेंडू, गॅप खूप मोठा आणि चेंडू सीमा रेषेकडे जात असताना पुन्हा एकदा एक दणदणीत चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. फलंदाज आहे गिरीश आणि या चौकाराबरोबर धावफलकावरती 11 धावा. 11 लॉस ऑफ 1. डोनल्ड पोर्जीचा हा चेंडू, वाह, स्क्वेअर लेगला फिरवला चेंडू. मनगटाच्या सहाय्यानं खेळलेला हा फटका आणि तिथे 2 धावा अपेक्षित आहेत. त्या गिरीशला 2 धावांबरोबर धावफलकावरती 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चिकनघर. विजयासाठी 52 धावांचं लक्ष समोर आहे. 51 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. त्यामध्ये शेवटच्या सत्रामध्ये तुषारनं जी फलंदाजी केली, 2 षटकार ठोकत संघाला एक चांगली बळकटी दिली. आणि पाहायचे गोलंदाज, विशेष म्हणजे पहिले षटक कैलाश पोर्जीने टाकताना 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु डोनल्ड पोर्जी धावा आडू शकलेला नाही. यावेळेस पाहायचे थेट यष्ट्यांवरती वेध होतोय की काय. पंचांचं बोट मात्र तिसऱ्या पंचांकडे जाते. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय इथं प्रतीक्षित असेल, प्रलंबित असेल.
मात्र जोखीम पत्करण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजानं, धाव घेण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो की अशी प्रकारची रिस्क घेणं हे गरजेचं असतं वास्तविक जीवनामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये अशी प्रकारची रिस्क कधी कधी अंगाशी येते. कारण एखादा फलंदाज जर चांगली फलंदाजी करत असेल, त्याची विकेट मैदानावरती असणं गरजेचं असेल, अशा परिस्थितीमध्ये जर अशी रिस्क केली आणि निर्णय जर आपल्या विरोधात गेला तर तिथे संघ देखील अडचणीत येऊ शकतो. आणि इथे फलंदाज गिरीश हा अतिशय चांगली फलंदाजी करत होता. विशेष म्हणजे 2 चौकार देखील त्याने खेळले होते आणि फुल कंट्रोल शॉट होते, मिडल ऑफ द बॅट त्याने खेळले होते. इथे मात्र फलंदाज बाद. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की इथे रिस्क घेतलेली आहे आणि ही रिस्क ही जोखीम अंगाशी आली, फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक 2 चिकनघर संघाला इथे बसतोय. 2 गडी बाद, धावफलकावरती 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल. यावर्षी एक नवीन संकल्पना खेळाडूंच्या जर्सीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळाली की प्रत्येक जर्सीवरती नंबर आहेत. खेळाडू रीड होण्यासाठी करता, खेळाडू ओळखण्यासाठी हे गरजेचं आहे. 109 नंबर खेळाडू निकेश आता मैदानामध्ये उतरेल. 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक एकदम दुष्काळच होतं. दुसऱ्या षटकामध्ये कुठंतरी पाऊस व्हायला लागला होता, धावा यायला लागल्या होत्या, परंतु तिथे फलंदाज बाद झाला. आणि विशेष म्हणजे रन मशीन थांबलेलं आहे. यावेळेस बॅक टू बॉलर खूप आक्रमक आणि वेगवान खेळलेला हा फटका, जणू काही बंदुकीतून गोळी सुटली होती. तिथे गोलंदाजाला पकडता आला नाही. 2 धावा इथे मिळत आहे. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 15 धावा. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चिकनघर संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयाचं समीकरण आपण परत एकदा मांडू तर विजयासाठी 37 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 37 धावा. मला वाटतं संधी या परिस्थितीमध्ये दोलायमान आहे. तराजू आपण ज्यावेळेस मोकळा तराजू जर वर उचलून बघितला तर तो काय दाखवतो? दोन्ही पार्टी समान दाखवतो. तसं इथं दोन्ही पार्टी समान आहे, कुणी वरचढ नाही. आणि या परिस्थितीमधून इथून कोण पुढे आघाडी घेणार? धानसर घेणार की चिकनघर घेणार? प्रेक्षकांना मला वाटत नाही की फारसं काय देणं घेणं असेल. इथे कुणी जिंकला तरी क्रिकेटचा विजय होणार आहे. आणि स्पर्धाच इतकी आकर्षक आहे की खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा विजय झालेला आहे असं मी म्हणेल. एवढं मोठं व्यासपीठ, एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढं मोठं ग्लॅमर हे क्वचितच टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळतं. आणि आपल्या या स्पर्धेचे आयोजक माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील, प्रमोद तथा राजूदादा पाटील, विजूदादा पाटील, विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळतो आहे. खरं तर हा खेळ गरिबांचा खेळ आहे, गरीब खेळाडूंचा खेळ आहे. फारशा आयुध साधनं लागत नाही, कुठेही हा खेळ खेळता येतो. चांगले स्टंप्सच असावे असं काही नाही. कधी कधी टायर सुद्धा स्टंप्स होतात, कधी कधी भिंतही स्टंप्स होतात, कधी कधी छोट्याशा 3 काड्या सुद्धा स्टंप होतात. बॅट सुद्धा तुमच्याकडे चांगलीच असावी. वाईट चेंडू आहे. अधिक 2 धावा 22च्या रूपाने इथे मिळतील. 3 धावा बोनस मिळतोय खरं तर. धावफलक 3 ने पुढे 18 धावा धावफलकावरती आहेत. आणि असा हा खेळ आहे. चेंडू टेनिस बॉल तो सुद्धा स्वस्त बॉल आहे आणि त्यामुळे कुणीही हा क्रिकेट सहज. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. बॅक टू बॉलर, कॉट अँड बोल्ड. तिसरा धक्का. टाळ्यांचा गजर होतोय. एका अफलातून झेलचं केलेलं प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असं कौतुक. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जाते काय. आम्ही खातो पितो आम्ही मज्जा करतो कोणचे बापाचं जातंय काय. आम्ही मुंबईचे राज, दर्या किल्ल्याचे राज, आम्ही मुंबईचे राज. आगरी कोळी समाज खरं तर स्वच्छंदी मनमुराद जीवन जगणारा हा समाज आहे आणि तितकाच प्रेमळ असलेला हा समाज आपण पाहतो इथे पिकणाऱ्या फणसासारखा आहे. आतून गोड आहे, बाहेरून जरी
काटे असले किंवा खरबरीत असला तरी सुद्धा आतून गोड आहे. मनाने खूप मृदू आणि कोमल असलेली ही माणसं खर तर जवळ आल्यानंतर या समाजाचं प्रेम आपल्याला कळतं. गेल्या 5 वर्षापासून मी ते अनुभवतो आहे. यावेळेस पायचे क्लीन बोल्ड, लागोपाठचा दुसरा धक्का. कैलाश पोरजी गोलंदाजीसाठी आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला होता, 2 धावा खर्च केला होता कैलाश पोरजीनं. दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना त्याने आसमान दाखवले. ऑन हॅट्रिक कैलाश पोरजी. नरेश जानू भोईर, तळेपाडा देसाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या 2 बळींसाठी का आलेलं आहे. कैलाश पोरजीसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती कैलास. ओहो, इथे पाहायचंय बाहेरची कड जरूर होती परंतु एसचे रक्षक खूप जवळ होता, झेल सुटला. एक मोठी संधी इथे गमावलेली आहे परंतु तरी देखील त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कैलास पोरजी हा गोलंदाज आहे. एक वेळ क्युबिक रोबो समजेल परंतु याची गोलंदाजी समजणं अवघड आहे. कुठलाही फलंदाज त्याच्या पुढे गुडघे टेकतोय, नांगी टाकतोय, शरणागती पत्करतोय. सलग 9व्या चेंडूवरती आम्ही अनुभवलेला आहे. फक्त 9 चेंडूमध्ये त्यानं 2 धावा खर्च केलेले, अर्थात 2 वाईड आणि 2 बाईकच्या रूपाने धावा त्याच्या षटकामध्ये अतिरिक्त खर्च झालेल्या असल्या तरी फलंदाजांना मात्र 2 धावा त्याने 9 चेंडूमध्ये घेऊ दिलेल्या आहेत. यावरून त्याची स्ट्रेंथ कळते, त्याची ताकद कळते. यावेळेस सरळ बॅटने खेळलेला हा फटका इनसाइड आउट लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत येतोय. 1 धाव अपेक्षित आहे. एका धावेबरोबर धाव फलकावरती बघा 19 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. कैलास पोरजी एकमात्र नाव आहे की यानं या खेळाडूनं खिंड अडवलेली आहे आणि खिंड लढवलेली आहे. ओहो, इनसाइड एज चेंडूने घेतलेला. यष्टीरक्षक धावतो, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव इथे मिळेल आणि धाव फलकावरती 20 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 20 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असेल. यानंतर 2 षटकं टाकायचेत आणि मला वाटतं विजयातलं अंतर, धावा आणि चेंडूंचं अंतर आहे ते खूप मोठं झालेलं आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद करत कैलास पोरजीनं इथे आपल्या संघाला खूप मोठी मदत केलेली आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस बघायचं आहे. इथे स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि वाईड चेंडू. दिशा भरकटला कैलास पोरजी 2 वेळा. 2 वाईड त्याने टाकले आणि विशेष म्हणजे त्याची लेंथ आहे आणि डावेष्टीच्या बाहेर जर फुल लेंथचा चेंडू असेल तर यष्टीरक्षकाला देखील तो पकडणं हे खूप अवघड आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो यष्टीरक्षकाला पाय समोर आणावं लागले आणि चेंडू अडवावा लागला. खरं तर अशा प्रकारचे चेंडू पकडण्यासाठी 2 फ्लाइंग स्लिप आहेत, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. या 2 क्षेत्ररक्षकांना फ्लाइंग स्लिप म्हणतात कारण तिथे त्यांना जसं क्षेत्ररक्षण करावं लागतं ना, जणू काही हवेतच उड्या मारतात, ते हवेत उड्या मारतात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक त्यांना तिथं करावं लागतं आणि म्हणून त्यांना म्हणतात फ्लाइंग स्लिप. जाऊ मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बघा 23 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि विजयाचं समीकरण आपण परत एकदा मांडू. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29. 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो फ्लाइंग स्लिपची. तर पूर्वी क्रिकेटमध्ये विकेट किपर नव्हता. मग त्यावेळेस काय असायचं की डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक उभे केले जायचे. त्यांना लॉंग स्टॉप असं म्हटलं जायचं आणि फलंदाजाकडून सुटलेले चेंडू हे 2 जण अडवायचे. नंतर विकेट किपर आला, नंतर स्लिप्स आल्या
आणि मग वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो की टेनिस बॉलमध्ये ज्यावेळेस क्लोज कीपर असतो, वेस्टर्नला चिटकून उभा असतो, त्यावेळेस त्याला कव्हर करण्यासाठी फ्लाइंग स्लिप पण आल्या. या ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित अतिथींचा आपण सन्मान करतो आहोत. आम्ही विनंती करतोय सन्माननीय शिवरामजी टकले यांना, कौसावरून ते या मैदानावरती या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो सन्माननीय फुलचंदजी पाटील यांना आपण हा सन्मान करा. यथोचित आणि उचित असा सन्मान आलेल्या सर्व पाहुण्यांचा या मंचावरती होतो आहे. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल असं या सन्मानाचं स्वरूप असतं आणि आलेल्या प्रत्येक अतिथीला इथं गौरवण्यात येतं. चला, मैदानामध्ये शेवटचे 2 षटक इथं शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये विजयासाठी बनवायच्या तब्बल 29 धावा. यावेळेस पायचे डाव्या यष्टीवरचा चेंडू इनसाइड आउट खेळला, डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगा चेंडूवरती 2 धावा सहजपणे मिळत आहेत. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल आणि धावफलकावरती बघा 25 धावा, तर विजयाचं समीकरण आता 11 चेंडू आणि 27 धावा. कैलास पोरजी याची अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या 2 षटकामध्ये 3 षटकांपैकी 2 षटकं त्याने टाकली आणि 2 षटकामध्ये त्याने धावा दिल्या फक्त 10, गडीबाद केले 3. आणि त्याचमुळं या सामन्यामध्ये जे आपण पारडं समान असं चर्चा करत होतो, इथे पारडं वरचढ असेल. चेंडू खूप उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि अप्रतिम टिपलेला झेल. वाह, पुन्हा एकदा कैलास पोरजी. फलंदाज बाद. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. तुम्हाला अलाउद्दीन आणि जादूचा दिवा ही गोष्ट माहीत असेल. अलाउद्दीनला दिवा सापडतो, तो घासतो, त्याच्यामधून राक्षस येतो आणि तो म्हणतो बोल मेरे आका. तसं धानसर संघाला काल दिवा सापडला, त्याने तो घासला आणि त्यातून बाहेर पडला कैलास पोरजी. काय पाहिजे कैलास पोरजीला? गोलंदाजी टाक, विकेट काढून दिला, क्षेत्ररक्षणाला जा, झेल घेतला. आणि असा कैलास पोरजी जर या संघाला मिळाला असेल, हुकमाचा एक्का, तर मला वाटतंय धानसर संघ आज विजयाच्या मार्गावरती आरूढ होईल. नरेश जानू भोईर यांच्याकडून कैलास पोरजी यांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि त्याने पुन्हा एकदा 500 रुपये, या अगोदर त्याने 2 विकेटसाठी 500 रुपये दिलेत, तर पुन्हा एकदा या झेलसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे कैलास पोरजीला. चला, मैदानामध्ये धावफलकावरती इथे आपण पाहू शकतो 25 धावा. विजयासाठी अजून 27 धावांची गरज आहे, तर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता तळाच्या फलंदाजांना हा किल्ला लढवावा लागेल. यावेळेस लोअर फुल टॉस वरती मिड विकेटला चेंडू, अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये, षटकार. आई गाव देवी माझी माऊली, तुला गावाची केशी, आई तुला गावाची केशी, उघड उघड दरवाजा नाही रे काही आरतीची नाही ती, उघड उघड दरवाजा नाही रे काही आरतीची नाही ती. या षटकाराबरोबर पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त होते चिकनघर संघाला. षटकाराबरोबर धावफलक 30 ओलांडतोय. 31 धावा धावफलकावरती असतील, अजून 21 धावांची गरज राहील. तर गोलंदाज यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येतोय. पहा, दुसरी धाव घ्यायची इथे, परंतु नकार दिला गेला आणि एका धावेबरोबर धावफलकावरती आता असतील 32 ना 33 धावा.
33 रन, 33 धावा आहेत विजयासाठी. आता 19 धावांची गरज असेल. तर ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की अशा एका मोठ्या फटक्याची गरज होती, ती गरज पूर्ण केली फलंदाज अनिरुद्धनं, आणि त्याने षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. एक आत्मविश्वास मिळतो षटकार खेचल्यानंतर. फलंदाजाला सुद्धा आत्मविश्वास मिळतो. त्याची बॅट राहत नाही तर ती दांडपट्टा होते, तलवार होते. तर गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचे आहेत. एखादा निर्धाव चेंडू देखील गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावू शकतो. आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 33 धावा, 6 चेंडू, 19 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावा चिकनघर संघाला विजयासाठी. विरुद्ध धानसर असा रंगलेला हा एक मोठा सामना आहे. सामना कुठल्याही फेरीचा असू देत, परंतु त्याला फायनलचं स्वरूप प्राप्त होतं. या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं स्वप्न असतं आणि असं स्वप्न धुळीस मिळताना पाहणं हे कुणी पसंत करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत इथे लढाई करण्यासाठी खेळाडू तत्पर असतात, तयार असतात. आणि त्याचमुळं या मैदानामध्ये एकापेक्षा एक चुरस आणि सुरस लढती आपल्याला बघायला मिळतात. बघा, 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना फलंदाज असेल मैदानामध्ये श्रीकांत आणि अनिरुद्ध हे 2 फलंदाज इथं फलंदाजी करणार आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. 1 2 3 4 5. हरेश बाद झाला, विक्रम, गिरीश, निकेश आणि प्रशांत. त्यानंतर श्रीकांत आणि अनिरुद्ध हे फलंदाज आहेत. तर गोलंदाजीसाठी शेवटचे षटक कोण टाकणार आहे? तुषार. कोण होईल नायक, कोण होईल खलनायक, याचं उत्तर आपल्याला कळेल. 6 चेंडू आणि 19 धावा. या मैदानामध्ये डिफेंड करणं सुद्धा अवघड आहे आणि बनवणं सुद्धा अवघड आहे. संघर्ष आहेच आहे. तुषार फलंदाजी करत असताना तुषारनं शेवटी तो आला आणि ताबडतोड आक्रमक 2 षटकार खेचत 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. तुषार तोच गोलंदाजी मार्कवरती येतोय. अप्रतिम टाकलेला हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर होता. सोडून देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून, चूक तिथे होते. 1 धाव 22 रूपानं. धाव फलकावरती 34 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा. आता स्ट्राईक एंडवरती असेल अनिरुद्ध. श्रीकांत स्ट्राईक एंडवरती आहे, अनिरुद्ध नॉन स्ट्राईक एंडवरती. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. पद्मश्री रमाकांत आचरेकर सर स्टँडच्या बाजूने गोलंदाजी. तुषारची फ्लाईट यावेळेस चेंडूला आणि योग्य दिशा, अचूक टप्पा होता इथे. इनसाइड एज चेंडूनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. 1 धाव केवळ मिळते. 1 धाव इथे महत्वाची नाही, इथे मोठे फटके गरजेचे आहेत. एखाद्या 2 धावांनी फार तर तुम्ही धावफलक हलता ठेवू शकता, परंतु विजय हा तुम्हाला इथे गरजेचा आहे. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये विजयासाठी आता 17 धावांची गरज राहील. षटकार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेस परत एकदा मिस टाइम शॉट मिड ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, थेट हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव. खरं तर तहान दुधाची आहे, परंतु ताकावरती भागवण्याची वेळ इथे चिकनघर संघाला आलेली आहे. खायचे दाल मुंडे परंतु मिळते चिकन हंडी. दुधाची तहान ताकावरती. तुम्हाला जिंकण्यासाठी आता षटकारच गरजेचे आहेत आणि 3ही षटकार ओळीने खेचावे लागतील. 3 चेंडू आणि 16 धावा. सामन्यावरती धानसर संघाने मजबूत पकड घेतलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रतिम चेंडू. तुषार. पहिल्यांदा कैलास पोरजी आणि त्यानंतर तुषार. या दोन्ही फलंदाज खेळाडूंनी इथे संघाला एका मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तुषारनं 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत, जिथे संघाला 19 धावांची गरज होती. धानसर गावातील प्रसिद्ध निवेदक विवेक पोरजी देखील ऑनलाईन या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. विवेक पोरजींना देखील आपण या मैदानावरती ऐकलेलं आहे. आगरी समाजाचा हा एक निवेदक ज्यावेळेस निवेदन करत असतो त्यावेळेस अंगावरती काटा उभा करतो. आपल्या शब्द सामर्थ्यानं रसिकांवरती पकड मिळवतो. त्यांना देखील आपल्याला इथे ऐकायला मिळेल. पहा, त्यांचाच धानसर गावचा संघ मैदानामध्ये इथे खेळत असताना तुम्ही पाहताय शेवटचे
एक चेंडू शिल्लक आहेत आणि लक्ष खूप मोठे आहे आता. षटकारांनी ते पार होणार नाही. कदाचित प्रार्थना कामाला आल्या तर त्या करू शकता. आणि याचबरोबर लोअर फुल टॉस वरती चेंडूला फक्त दिशा दिली आणि धानसर संघ या सामन्यातला विजेता ठरतोय. मागच्या वर्षीचा विजेता धानसर पुन्हा एकदा आपले विजेतेपदाची मुहूर्तमेढ इथे रोवतोय आणि एक छानसा विजय मिळवतोय. अभिनंदन धानसर. थँक्यू चिकनघर. बघा हा सामना संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅचची घोषणा देखील आपण करणार आहोत. स्टॅटिस्टिक देखील आमच्या ऑनलाईनच्या प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. या सामन्या